नमस्कार मंडळी, मी दिवेश सावरकर आपल्या मी कोकण प्रेमी या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा स्वर्गनगरी कोकणमध्ये आपल्या स्वागत आहे। परंतु आजची व्हिडिओ ही आपल्या गावातून नाही, चिपळूण मुर्तवडे मधलेवाडीतून आपली आजची व्हिडिओ तुम्हाला पाहायला भेटणार आहे। बघूया चिपळूणकरांचं किती प्रेम आहे आपल्या चॅनलवरती। मी आलो आहे दिवाळीची सुट्टी आणि बहिणीच्या गावी, भाऊजींच्या गावी चिपळूण मुर्तवडे मधलेवाडी या ठिकाणी आलो होतो। थोडं काम आहे, त्यानिमित्ताने आलेलो। तर एक भाऊजींच्या अट्टासाठी केलेला आजचा व्हिडिओ म्हणजे आमची वाडी यूट्यूबद्वारे दाखवण्याचा प्रयत्न करा। तर नक्कीच मी आपल्या गावाचं शूट करायचं थोडक्यात प्रयत्न करणार आहे। आता आम्ही इथे बहिणीच्या घरी आहे, तर आता आम्ही खाली वाडीमध्ये चाललो आहे। जेवढं काही शक्य होईल तेवढं मी तुम्हाला आता या व्हिडिओमध्ये दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे। तर आपल्या चॅनलला कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, ठीक आहे। या ठिकाणी आपण व्हिडिओला सुरुवात करत आहोत। कोकणातील पहाटेचे 9 वाजलेले आहेत आणि या ठिकाणी तुम्ही पाहू शकता या बाजूला हा समोर घर दिसतोय, तो आपल्या बहिणीचा भाऊजींचा घर आहे। असंच आता आम्ही फिरत खाली वाडीमध्ये चाललेलो आहोत आणि हा समोर निसर्गाचा नजारा आणि या ठिकाणी समोर घरं दिसतात, तिकडे आता आम्ही खाली चाललोय। ठिकाणी तुम्ही पाहू शकता आपल्या लाल दगडांचा चिरा असतो, लाल दगडांच्या मध्ये या ठिकाणी ही वाडी वसलेली आहे आणि वरून डोंगरावरून मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतोय। हा डोंगर आहे वरती, ही शेवटची घर आहे, त्याच्यावरती इकडे ह्या बाजूला जंगल आणि साडे आहे आणि ह्या बाजूलाच ही वरती डोंगरावरती असलेली घरं आणि संपूर्ण वाडी या ठिकाणी खाली आहे आणि रस्ता हा खालच्या बाजूने गेलेला आहे। या ठिकाणी आता आम्ही खाली वाडीमध्ये चाललोय। या बाजूला पाहू शकता हा वाडा आहे बैलांचा। या ठिकाणी तुम्ही पाहू शकता अलोवडीची पानं बघा, खूप सारी या ठिकाणी जमा झालेली आहेत। तुम्ही पाहू शकता अलोवडीची पानं आहेत आणि या बाजूला हा एक बैलांचा गुरांसाठी वाड आहे आणि संपूर्ण जंगलामध्येच अशी वस्ती या ठिकाणी। आणि या ठिकाणी सांगायचं म्हटलं ना तर या वाडीमध्ये मला खूप सारी म्हातारी लोक पाहायला भेटली। म्हणजे हे बघा, अशा प्रकारे या वाडीची वस्ती आहे। आणि खोपटे फाटी पावसासाठी जमा केलेली। या ठिकाणी मी बोललो ना तुम्हाला, या वस्तीमध्ये इकडे मला म्हातारी लोक खूप सारी पाहायला भेटली। म्हणजे हे बघा, हे गावचं घर आणि ही आजी बघा। हे बघा, अशा प्रकारे वाडीतली घरे सर्व तुम्ही पाहू शकता। मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतोय वाडीमध्ये कशा प्रकारचे घर आहेत। मातीचे घर आहे, समोर हा घर पाहू शकता, संपूर्ण मातीचा आहे आधीचा। आणि पाखाडीने आता मी खाली रस्त्याला चाललोय।
पाहू शकता नाचणीची शेती केलेली आहे आणि नाचणीची ही शेती तुम्ही पाहू शकता आणि ही या बाजूला इकडे घर आहेत आणि या बाजूला इकडे खाली रस्ता आहे. जेवढं शक्य होईल तेवढं मी तुम्हाला या वाडीची वस्ती दाखवण्याचा मी तुम्हाला प्रयत्न करणार आहे. दापोली तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे या वाडीमध्ये घर आहेत. लाल दगडाची चिऱ्यांची आणि जुनी मातीची घरं अशा प्रकारे या वाडीमध्ये घर आहेत सर्व वस्ती. आणि भात कापणीला सुरुवात झालेली आहे. भात कापून झालेले आहेत. आता नाचणी वगैरे आहे थोडंफार आणि हे पावसानंतरचं दृश्य तुम्ही पाहू शकता. हिरवागार निसर्ग आणि हे बघा हे तुम्ही पाहू शकता आपल्या कोकणात भात कापून झालं भात जोडून झालेलं आणि पेंडा सुकट टाकलेला आहे. अशा प्रकारे पेंडा सुकट टाकलेला आहे आणि या बाजूला भात कापलेला आहे. एक ठिकाणी आपली आजी आपल्याला थोडंफार माहिती सांगते. आजी बघा एक आपली आजी आहे आणि आजी आपल्याला अशा प्रकारे सांगते की ही नाचणी कोणाची आजी हे बघा आजी आपल्याला सांगते की ही शेती केलेली आहे. ती आजी सांगते की माझी ही नाचणी केली. हा ठीक आहे चालेल. अशा प्रकारे हा पावसानंतरचा नजारा आहे मुर्तवडे मधलेवाडीचा. आणि या ठिकाणी आता आम्ही खाली रस्त्यावरती पोचलेलो आहोत. आता मी खाली जेवढं शक्य झालं तेवढं मी वाडीची घरं तुम्हाला वाडी कशा प्रकारे आहे वस्ती ते तुम्हाला मी दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि आता आम्ही खाली रस्त्याला आलो. या ठिकाणी नजारा पाहू शकता आणि ही वस्ती आहे. रस्त्याच्या वरती आहे वस्ती ती संपूर्ण मुर्तवडे मधलेवाडी आणि हा पावसानंतरचा नजारा अशा प्रकारे आहे. अशा प्रकारे रोडच्या खाली आता मी चालले. भाऊजी आहेत ते आपल्याला खाली आता आपल्याला नदी दाखवायला घेऊन चाललेले आहेत. तर मी आणि भाऊजी आता खाली आम्ही चाललोय नदीवरती. पायवाट पाकाडी आहे त्या पाकाडीने खाली चाललोय आम्ही आता नदीवरती. मधलेवाडीचा चिंतामणी अशा प्रकारे सुंदर असा कोकणातील नजारा नदी पाहू शकता. या ठिकाणी शांत मंद गतीने चाललेली नदी आहे. नदीचा प्रवाह तुम्ही पाहू शकता. आणि या ठिकाणी ही विहीर आहे. या विहिरीतून पाणी संपूर्ण वाडीसाठी गावासाठी झालं वरती. या ठिकाणी पण या बाजूला देखील वस्ती आहे ते तुम्हाला दाखवण्याचा मी प्रयत्न करतोय. खूप मोठी अशी वाडी आहे लोकांची आणि ते तुम्हाला मी
दाखवण्याचा प्रयत्न करतो. जेवढं शक्य होईल, जेवढं मला जमेल तेवढं मी तुमच्यापर्यंत दाखवण्याचा मी प्रयत्न करणार आहे. आणि या ठिकाणी संपूर्ण नाचणीची लागवड केलेली आहे. अशा प्रकारे ही संपूर्ण वाडी आहे, मुरतवडे गाव. अशा प्रकारे जेवढं शक्य होईल तेवढं मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. हे समोर या बाजूला मुरतवडे गाव आहे, पुढे देखील, आणि या बाजूला सावर्ड्यातून रस्ता आला आणि ह्या बाजूला पुढे अबलोली या ठिकाणी, शृंगारतली या ठिकाणी गेलेला हा रस्ता. आणि आता आम्ही बस स्टॉपवरती आलो आहे, परतीच्या प्रवासासाठी निघालेलो आहे. तर बाया आणि भाऊजी आम्हाला सोडायला आलेले आहेत बस स्टॉपवरती. तर आता बस स्टॉपवरती सोडायला आले. बसचा आता मी वाट पाहतोय. अशा प्रकारे जेवढं शक्य होईल तेवढं मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. मुरतवडे गाव, मधलेवाडी. ताई आणि भाऊजी आपल्याला सोडायला आले होते आणि एक आजी देखील आपल्याला सोडायला आली होती. तुम्हाला दाखवतो ही आजी. या आजीने आपल्याला गाईड केलेलं आणि आजी आपल्याला शेवटपर्यंत सोडायला आलेली. अशा प्रकारे व्हिडिओ आम्ही आता इथे स्टॉप करत आहोत. बसची वाट पाहत होतो, परंतु या ठिकाणी आपल्याला ॲक्टिवावरून सावर्डा स्टेशन या ठिकाणी आता आम्ही जात आहोत. व्हिडिओ आम्ही इथेच स्टॉप करत आहोत. जर तुम्हाला व्हिडिओ आवडले असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. ठीक आहे, पुन्हा भेटूया अशाच एका नव्या व्हिडिओमध्ये. मी आता इथून चाललो आपल्या गावी शिरवणे, दापोलीला चाललो आहे. तोपर्यंत बाय.